प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत पक्षाची स्वतंत्र भूमिका कायम राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडू यांना उमेदवारी देण्याची तयारी असल्याची चर्चा होती. मात्र त्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची अट असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या सर्व चर्चांना फेटाळून लावत केवळ आमदारकीसाठी कोणासोबतही जाणार नाही असा स्पष्ट संदेश बच्चू कडू यांनी दिला. कडू यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून प्रहारची स्वतंत्र राजकीय ओळख कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विलिनीकरणाच्या चर्चांवर पडदा टाकत बच्चू कडूंनी स्वाभिमानी राजकारणाचा पुनरुच्चार केला. मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलंय, मला वाटतं कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असेल. हे तुमची कृपा आहे. कधी कधी एखादी म्हणजे बाबा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही. म्हणून तुमचं मी आभार मानतो. दुसरे आभार मानतोय मी एकनाथजी शिंदे साहेबांचे. खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो. आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं पण मी ते टाळलं. दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो. आणि मग नंतर आंदोलन झालं कर्जमाफीच्या. मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्वाची आणि चांगली राहिली. विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली. आणि त्या ह्याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे. त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं. मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते. 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती पण ते झाली नव्हती. पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता. आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबाकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबाकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो. पण माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता. बच्चू कडू बीजेपी सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला. मधात जरांगे साहेब होते. ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला. पण आम्ही थकलो नाही. वर्षभरात मला असं वाटतं मी 2 वेळा उपोषण केले वर्षभरात. 3 दिवस, नंतर 7 दिवस, 500 किलोमीटर पायी चाललो, 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या. आणि या सगळ्यानंतर कर्जमाफी, नागपूरच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा एक धागा गवसला आणि कर्जमाफीपर्यंत समोर गेलो. त्याच्यामध्ये दिव्यांगाचे 2,500 रुपये आपण वाढवले. 600 रुपयाच्या महिन्याची लढाई बच्चू कडू आणि आमच्या दिव्यांग बांधवाच्या ताकदीमुळं ती 2,500 पर्यंत नेली. दिव्यांग मंत्रालय स्थापित झालंच. 185 शासन निर्णय आपण काढले. म्हणजे चळवळ काय काम करतं हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिली का मंत्रिपदापेक्षाही चळवळ किती महत्वाची असते. आणि त्याच्यातून आपण 182 शासन निर्णय काढले. या सगळ्यामध्ये 2,500 रुपये मानधन, कर्जमाफी, एका वर्षातली आमदार नसतानाची कामगिरी आहे बरं आमची. नंतर भूमीन, म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल. त्यांनी भूमीहीन लोकांसाठी आमची मागणी होती का अपघात विमा लागू करा. जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे. त्याचाही शासन निर्णय निघाला. आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे. एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळे सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवावं लागलं. हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आणि हे सगळं असताना
मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही. मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे. कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल. आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही. तुम्हाला माहित आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत. आम्ही आमदारकीसाठी जाणार का? तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्वाच्या घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGS मधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर